बाबा आढाव बरोबर बोलले असून आमचीही सरकार आली असती तर आम्ही मतांचा फरक असता तर मीच निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला असता। लोकांच्या मताचीच भीती भाजपला राहिलेली नाही। 3 काळे कायदे काढले, त्याच्यावर बोलायला प्रधानमंत्री तयार नाही। जनता रस्त्यावर आली तर उलटे लाठीचार्ज केला जातो। लोकशाहीमध्ये जनतेचं ऐकलं पाहिजे, जनतेची भीती असली पाहिजे, पण भाजपला भीती नाही। त्याचे कारण असे आहे की निवडणूक आयोगाने जो पाप महाराष्ट्रामध्ये केला आहे, आतापर्यंत करत आलेला आहे, यामध्ये भाजपची साठगाठ आहे। हाच याचा अर्थ निघतो की बाबा आढाव लोकशाही वाचविण्यासाठी आणि मतांचा अधिकार वाचविण्यासाठी लढत आहेत। त्यांना आमचा पाठिंबा आहे। बरोबर म्हणाले बाबा आढाव। मी तुम्हाला सांगितलं की आमचंही सरकार आलं असतं आणि अशा पद्धतीचा हा मताचा फरक दिसला असता तर मीच निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला। लोकशाहीचे सगळेच जण व्यवस्थेमधले आहेत। आज लोकांच्या मताची भीतीच भाजपला राहिलेली नाही। 3 काळे कायदे काढलेत, प्रधानमंत्री त्यांच्याशी बोलायला तयार नाही। जनता रस्त्यावर येतो, त्यांच्याशी कोणी बोलायला नाही, उलटा लाठीचार्ज केला जातो। लोकशाहीमध्ये जनतेचं ऐकलं पाहिजे, जनतेची भीती असली पाहिजे, पण भाजपला भीती नाही आहे। त्याचं कारणच हे आहे, निवडणूक आयोगाने जे महाराष्ट्रात पाप आज उघडकीस आलेलं आहे हे आतापर्यंत करत आलेलं आहे आणि भाजप त्याच्यामध्ये साठगड आहे भाजपचं। आज त्याचा अर्थ निघतो आहे आणि बाबा आढाव लोकशाही वाचवण्यासाठी आणि मतदानाचा अधिकार वाचवण्यासाठी लढतात आहेत। त्यांना आमचा पाठिंबा आहे। अशोक चव्हाणांनी म्हटलं आहे की मी